सर्वांना माझा जय शिवराय। आत्ता आम्ही रायगडकडं 6 जूनच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी चाललो आहे आणि आत्ता भोरच्या घाटात आलो आहे। सकाळी इंदापूरमधून 8 वाजता आम्ही निघालो आणि जवळजवळ आता 11 वाजले, तर आम्ही 3 तासात एवढा प्रवास पार केला आहे। नॉनस्टॉप आलो आहे। आमच्याबरोबर आमचे सगळे मित्र आहेत, काही मित्र पाठीमागं आहेत, आम्ही थोडं पुढं आलेलो आहे आणि आता या ठिकाणी जेवण वगैरे करून अजून पुढं निघणार आहे। या ठिकाणी आम्ही जेवण करायला थांबलो आहे। जेवण करताना मी टाईम लॅप्स लावला होता, तो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला मी जेवताना। या ठिकाणी आपले इंदापूरचे सगळे मावळे आहेत आणि यांचं आपलं जेवण झालं आता अशा निसर्गाच्या सानिध्यात। इकडे बघा डोंगर, पाणी आणि इकडे जेवणाचा आनंद घेतला आहे। हे सगळे मावळे आहेत बघा, चेहरे सगळ्यांचे दाखवते एकबार तुम्हाला। आम्ही सगळे इंदापूरमधून एकत्रितच निघलेलो आहे बरोबर। एक स्कॉर्पिओ संग आणि इकडे टू व्हीलर आहेत आपल्या। स्कॉर्पिओमध्ये सामान टाकलं आहे आणि टू व्हीलरवर आम्ही एन्जॉय करत चाललो आहे। आणि आम्ही इथं थांबलोय फोटो काढायला। ही सगळी पोरं आणि ही हिरवळ सगळी निसर्ग एकदम खतरनाक असा निसर्ग आहे। आणि बरीच मावळे इकडे थांबले ती फोटो काढायला आणि निसर्गात फिरायला यायला खरं मजा आहे। खरी ह्या निसर्गातली मजा आहे। इकडं ह्या भोर घाटात बघा, इथे कसा खतरनाक क्षण आहे, नुसतं हिरवळ झाली सगळी। आणि इकडं आम्ही थांबलो आहे। इकडं आपले फॉलोअर्स भेटलेत शिरूरचे ना, शिरूरचे आहेत सगळे, चाललेत रायगडावरती। आणि इकडं वातावरण डोंगर बघा कसं आहे, खतरनाक। या ठिकाणी गडाच्या पायथ्याला आपली गाडी लावलेली आहे, थोडंसं एक 15-20 किलोमीटर अंतरावरती। आणि इथून आपल्याला बस सेवा गडाच्या पायथ्यापर्यंत आहे। या ठिकाणी सर्व लोकांना बसमध्ये फ्रीमध्ये नेलं जातं आणि फ्रीमध्ये रिटर्न आणून सोडलं जातं। ते पण गडाच्या पायथ्याला नेलं जातं, जेणेकरून गर्दी होणार नाही, ट्रॅफिक होणार नाही, याची सर्व काळजी घेतलेली आहे। या ठिकाणी गडाच्या पायथ्याला सोडले आणि आता आपण इथून चालत जाणार आहे आणि गड चढायला करणार आहे। इकडे डोंगर सगळे हिरवेगार आहेत आणि इकडे गड आहे हवा, इकडे रायगड आहे। इथून आपल्याला वरती जायचं आहे, असं वरती तुम्हाला वरती गेल्यानंतर व्हिडिओ दाखवतो सगळं। ठिकाणी हा मेन दरवाजा आहे आणि चढायची गडाची चढाई आता आपल्याला इकडल्या दरवाजाने करायची। इकडून एक दरवाजा आहे, तिकडून करायची आणि इथं आहे किल्ले रायगड। इकडून परत रिटर्न खाली सोडताना इकडून सोडणार आणि वरती जाताना तिकडून जायचं, म्हणजे जेणेकरून गर्दी नाही होणार, त्याच्यामुळे हा प्लॅन केलेला आहे। आणि इकडं बघा गर्दी पोरांची आहे भरपूर, त्या ठिकाणी गर्दी भरपूर। इकडं सगळेजण गड ट्रेक करायला सुरुवात करतात आणि आपण पण आता गड ट्रेक करायला सुरुवात करूया। आणि हा लांबून असा गड दिसतोय बघा, हा इकडं रायगड आहे इथं। आणि तिकडं ते आहे ते काय नाव त्याचं, हा टकमकटोक, हां तिथं टकमकटोक आहे, इथून दिसतंय। आणि असा गड दिसतोय एकदम खतरनाक, वातावरण खूप छान आहे आणि मुलांची गर्दी बघा किती। इकडं पूर्ण गर्दीवरती पोरं थांबले, चालले ते सगळा लॉट आता वरती जाणार आहे। आणि इकडं वरती पण तुम्हाला दिसत असेल बारीक मुंगेसारखी माणसं दिसतात तिकडं। या ठिकाणी पाणी वाटायचा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे पाणी इथं फ्रीमध्ये वाटतं या, एवढं ट्रकने पाणी आणलेलं आहे। आणि प्रत्येक मावळ्यांना इथं फ्रीमध्ये पाणी आहे, तुम्ही 2 बॉटल घ्या, 1 बॉटल घ्या, काही नाही, काही इथं म्हणजे अडचण नाही आहे, पाणी तुम्हाला फ्रीमध्ये वाटतं बघा। इथं एवढं पुण्य चालू आहे, म्हणजे आणि तिथं लिहिलेलं आहे इकडं प्रत्येकाला पाणी वाटतं, तर आपण पण ते पाणी बॉटल घेऊया। पाणी बॉटल फ्री। या ठिकाणी आपण गडाच्या निम्म्यावरती आलोय, इथून टकमकटोक दिसतंय, दम भरपूर भरतोय, पण वातावरण चांगलं असल्यामुळे काय वाटत नाही जायला। आणि हे आहे गडाचा मुख्य दरवाजापाशी पण गर्दी भरपूर होती, पण एकदम व्यवस्थित नियोजनामुळं कुठेही गर्दी किंवा ट्रॅफिक जास्त झालं नाही, म्हणजे लोकांची जास्त गर्दी झाली नाही, त्यामुळे व्यवस्थित गडावरती जाता आलं। दुपारी 4:15 वाजता आम्ही ट्रेक करायला सुरुवात केली आणि 6:30 वाजता आम्ही वरती आलो या। म्हणजे 2-2.25 तास लागले आम्हाला वरती यायला। थांबत आलो, दम भरला, सवय नसल्यामुळं जास्त वेळ लागला। आणि आता गर्दी इकडे भरपूर आहे, ॲक्च्युली गर्दी एवढी गर्दी आहे गडावरती की भरपूर गर्दी। अजून तुम्हाला सगळी गर्दी थोड्या वेळ दाखवतो। आम्ही या ठिकाणी थांबलोय, सगळे आपले इंदापूरचे पोरं ते इकडे थांबलेत आणि काही जण तिकडे मर्दानी खेळ बघायला गेलेले। काय जवळच आहे
आपले मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती 5 जूनला गडावरती दुपारपासून सर्व मर्दानी खेळ होत असतात. एकदम खतरनाक मर्दानी खेळ असतात बघा. संध्याकाळी 7-8 वाजताचा गडावरचा नजारा. सगळे 5 जूनला संध्याकाळी गडावरती हजर असतात आणि या ठिकाणी सगळ्यांनी टेंट आपापले आणलेले आहेत. झोपण्याचं नियोजन केलेलं आहे इकडे. संध्याकाळी 5 जूनला 8 वाजता सर्व मावळे तलवारी घेऊन हलगीच्या नादावरती डान्स करतात. हलग्यावरती सर्व तलवारी नाचवतात. या ठिकाणी सुंदर असा नजारा 5 जूनला असतो रायगडावरती. 6 जूनला सकाळी सगळे नगारखान्याच्या समोर ढोल ताशे घेऊन महाराजांच्या पालखीची वाट बघत असतात आणि पालखी येईपर्यंत नगारखान्यासमोर सुंदर असे ढोल ताशांचे नजारे असतात. सुंदर असे ढोल ताशे वाजतात आणि त्यावरती सर्व मावळे आपले तलवारी नाचवतात आणि खूप सुंदर नजारा पाहायला असतो इथे. कसा नजारा आहे खतरनाक. एक नंबर नजारा आहे. सकाळी 8 वाजता रायगडावरती आणि इकडं पोरांनी टेंट कुठं टाकलं. इकडे पर्यंत टेंट टाकलं. हे रांगेचं नियोजन केलं आहे गडावरून खाली उतरताना, जेणेकरून गर्दी होणार नाही आणि मावळ्यांना त्रास होणार नाही उतरण्यासाठी आणि लवकरात लवकर मावळे जास्तीत जास्त गड उतार होतील यासाठी ही रांग केलेली आहे. हे सगळी इंदापूरची यंग जेवायला बसलेली आहे आणि हवा इकडं हे सगळे काय द्यायचं. बेसन द्यायचं का. झुणका भाकरी बेसन भाकरी 1 नंबर क्वालिटी. आणि हवा इकडं चुलीव बेसन एकच प्लेट आणि चुलीवचं बेसन इकडे चुलीवचं खायचं. नाच करते काय यावंच लागतंय बेसन भाकरी खायला रायगडावर. वाडा तांदळाची भाकरी काय. तांदळाची भाकरी गरम गरम. क्वांटिटी भाकरी थोडी कमी. 2च भाकरी 100 रुपयात. क्वांटिटी जरा जास्त पाहिजे. क्वालिटी अनलिमिटेड नाही तर. अनलिमिटेड नाही. रस्सा भाकरी अनलिमिटेड नाही. हा गाडावर मिळते 100 रुपयात. अनलिमिटेड आहे बेसन. बेसन अनलिमिटेड आहे का. हा बेसन अनलिमिटेड. भाकरी फक्त 2 द्या. हा आणि कांदा अजून चटणी सगळं आहे बरं का. हो का इकडे कसं आहे ताट. या ठिकाणी इकडे नगारखान्याकडे इकडे सगळी गर्दी आहे आणि इकडून जगदीश्वराच्या मंदिराकडे यायला वाट आहे. बघा इकडून ही सगळी वाट जगदीश्वराच्या मंदिराकडे येते आणि इथं आपले मावळे बसलेत आणि इकडे जगदीश्वराच्या मंदिराकडे जायचं आहे. बाबा इकडे जगदीश्वराच्या मंदिराकडे जायचं आहे. आता सध्या खूप गर्दी आहे. आम्ही तिथून जाऊन आलो. आता खूप गर्दी आहे. गर्दी कमी झाल्यानंतर आपण तिकडे जाणार आहे. तोपर्यंत थोडंसं आता म्हणलं थोडी रेस्ट घ्यावी. एवढ्या गर्दीत जाणं काय मतलब नाही, कारण दर्शन पण होत नाही महाराजांचं
आणि पालखी पण पाहता येत नाही. म्हणलं सगळं गेल्यानंतर गर्दी थोडी कमी झाल्यानंतर जाता येईल आणि मस्त मग दर्शन घेऊया. तोपर्यंत या ठिकाणी थोडंसं रेस्ट करूया. बघा इथे कांबळा घेतला, हे कांबळा कोणाचा माहीत नाही पण घेतला, त्याचा रेस्ट कर थोडीशी. बाहेर काढलं या ठिकाणी महाराजांची पालखी जगदीश्वराच्या मंदिरातून नगरखान्याकडे जाते आणि तिथे राज्याभिषेक होतो. तर ही महाराजांची पालखी आहे. बघा सुंदर अशी महाराजांची पालखी सजवलेली आहे. मावळ्यांनी खांदा दिलेला आहे पालखीला. खूप छान वातावरण आहे रायगडावरचं आणि 6 जूनचं खूप छान वातावरण असतं. या ठिकाणी महाराजांची सुंदर अशी पालखी सजवली आहे आणि छान अशा फुलांनी सजवलेली आहे. महाराज पालखीमध्ये बसून जगदीश्वराचं दर्शन घेतात आणि पालखीमध्ये बसून आपल्या सिंहासनावरती येतात आणि त्या सिंहासनावरती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होतो. खूप सुंदर रायगडावरचं वातावरण आहे. महाराजांची पालखी आतमध्ये गेल्यानंतर खूप गर्दी होते. या गर्दीतून मी वाट काढत चाललोय आणि पाठीमागं ढोल ताशांचा खूप मोठा आवाज आणि खूप सुंदर वातावरण, खूप छान आवाज असतोय आणि या गर्दीतून मी वाट काढत चाललोय सदरेकडं, जिथं महाराजांचा राज्याभिषेक होतो. त्या ठिकाणी मी चाललोय. मला पुढं जास्त जाता आलं नाही. लांबूनच मी महाराजांच्या राज्याभिषेकाचा शूट तुम्हाला दाखवतो. मी खूप भाग्यवान आहे की मला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहता आला. लांबून का होईना पण मला हा सोहळा पाहता आला आणि तुम्हालाही हा राज्याभिषेक सोहळा दाखवता आला. सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करून गड उतार होत होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद होता, कारण आपलं राज छत्रपती झालं होतं. तर सर्वांना माझा जय शिवराय. मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असला तर नक्की सर्वांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.